आरक्षणावरती, ओबीसी आरक्षणावरती ज्याला हिंदी शब्द खतरा आपण असं म्हणतो, तो आहे का असं म्हटलं तर 100%. तो याच्यासाठी आहे की शरद पवारांनी असं जे काही मागच्या 3 दिवसांमध्ये वक्तव्य केलं, एक 225 आमदार निवडून आणण्याचे, समाजाचे 225 आमदार निवडून आणण्याची घोषणा, आणि त्यानंतर ओबीसीचं आरक्षण वैध आहे की अवैध आहे अशा रीतीची सुद्धा चर्चा त्या ठिकाणी सुरू झाली. ती संविधानिक वैधतेच्या संदर्भात ती चर्चा नाही, तर ज्या पद्धतीने काढण्यात आलं त्याची असावी चर्चा. फार खोलात जात नाही, एवढंच सगळं म्हणतोय की त्या काळी हा जी आर त्यावेळेस निघाला त्यावेळेस तो अध्यादेश म्हणून जी आर म्हणून कोर्टामध्ये असं कोणी गेलेलं नाही की जी आरच्या पद्धतीने ओबीसीला आरक्षण दिले जाऊ शकत नाही. तो कदाचित उपस्थित राहण्याची असणारी शक्यता आहे. पण मी जे काय ऐकतोय त्या सगळ्या याच्यामध्ये ते असं म्हणतात आहे विरोधक की ओबीसीच्या मागणीच्या धरून आपण असताना विरोध, ओबीसीची मागणी काही आहे की जनगणनेची मागणी, जनगणनेची मागणी मान्य नाही, आणि जनगणनेची मागणी मान्य केली त्याच्याबरोबर कधी दुसरा ठराव करायचा, ओबीसीची संख्या जोपर्यंत निश्चित होत नाही तोपर्यंत याला असताना स्थगन म्हणून मोकळा होता. होणारं काम सभागृहामध्ये कारण शरद पवारांनी 225 समाजाची माणसं निवडून आणायचं असं त्यांनी जन्म म्हणतो. त्याच्यामुळे ते असं जरांगे पाटील यांच्या मागणीला त्यांचा अप्रत्यक्षात पाठिंबा आहे हा त्या ठिकाणी दिसतोय, आणि म्हणून आता पूर्वापूर्वीचं असणारं त्यांचं उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळालं. त्यांनी आता काय म्हटलंय, जरांगे पाटील, छगन भुजबळ, हाके, लक्ष्मण हाके आणि त्याच्याच बरोबर प्राध्यापक वाघमारे यांनी बसावं आणि तो कोर्टा ते बसून कोर्टा काय करणार. छगन भुजबळ यांची परिस्थिती, यांची भूमिका क्लिअर की आम्हाला नको, हाके आणि प्राध्यापक वाघमारे त्यांची असणारी परिस्थिती तीच आहे, जरांगे पाटलांची सुद्धा परिस्थिती भूमिका तीच आहे की आम्हाला ओबीसीतून पाहिजे. म्हणजे समाजामधलं भांडण जसं त्या तसं ठेवायचं आणि आपण नामानिराळा व्हायचं अशी असणारी परिस्थिती. आता ही असणारी परिस्थिती आहे, याच्यातून मार्ग काढणं. आता ओबीसीचं कॅरेक्टर आपण असं जर पाहिलं, माळी म्हणून उभा राहिला तर प्रचंड मोठं काम केलं, धनगर म्हणून उभा राहिला तर प्रचंड मोठं काम केलं, वंजारी तसंच आहे, लिंगायत तसंच आहे, कुंभारही तसंच आहे, लोहार तसंच आहे. म्हणजे समाजाची मेळावे प्रचंड ताकद, पण ती सामाजिक आयडेंटिटी आहे जी आपण लक्षात, ती एक सामाजिक ओळख काय असायची तर लक्षात, त्याच्यातून हा राजकीय परिणाम होतात असं नाही. आपण बघितलं की पंढरपूरला धनगर समाजाचा एवढा मोठा मेळावा झाला की त्याच्यामध्ये आतंकवादी पार्श्वभूमी आली, पण त्याच्यानंतर आपण बघितलं त्या मेळाव्यानंतर एकही धनगर समाजाला उमेदवारी दिली नाही. त्याचा तो समाज आणि समाज हा विखुरलेला आहे माहिती. ओबीसीचा आत्ता खरा प्रश्न जो आहे तो म्हणजे
राजकीय ताकद समाज मेळावा निश्चितपणे झाले पाहिजे, परंतु ओबीसीचा मेळावा झाला पाहिजे आहे त्याच्यातला आणि ओबीसीचे ताकदीचे मेळावे होते त्यावेळेस ओबीसीचं राजकीय चेहरा हा समोर असतो नाही. ओबीसीचा राजकीय चेहरा आज नाही. तो राजकीय चेहरा आपल्याला जेवढ्या लवकरात लवकर निर्माण करता येईल तेवढ्या लवकरात लवकर त्या स्तरात आरक्षण आपल्याला वाचवता येईल अशी परिस्थिती. मी जसं म्हणालो एक मार्ग मी आपल्याला सांगितलं आहे की ओबीसीची मागणी घ्यायची, जनगणना पाहिजे मंजूर, पण जनसंख्या नसल्यामुळे हे आरक्षण जे आहे त्याला स्थगिती देतो. त्या सभागृहामध्ये स्थगिती झाली तर तुम्हाला कोणी मदत करू शकतो, कोणताही मदत करू शकतो. सुभुसुदींची असणारी केस जर आपण ऐकली तर त्यांनी पैसे घेतले, मतदान घेतलं, सगळं सिद्ध झालं, पण कोर्टात सांगितलं ते सभागृहामध्ये झालं असल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही, कारण घटनेने त्याला अभय दिले. घटनेने त्याला अभय दिलं आणि म्हणून आम्ही त्याच्यावरती काहीच करू शकतो. तीच गोष्ट त्याला माफ करायची असेल तर आम्ही तिथे असं म्हटलेलं आहे की ओबीसीने 100 आमदार आणण्याचं टार्गेट त्या ठिकाणी ठरवले. हे 100 का तर उद्याचा ठराव हा जर मंजूर करायचा असेल तर संख्याबळ ओबीसीचं संख्याबळ 100 असेल तर ठराव येणारच नाही. आणि म्हणून ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी समाजामध्ये जाऊन ओबीसी समाजामध्ये जाऊन यावेळेस 100 ओबीसीचे आमदार आपण कुठल्याही परिस्थितीवरती निवडून आले. ते शक्य आहे, ते शक्य आहे, नाही असं नाही. अशक्य ती गोष्ट नाही. तुम्ही ज्या गावातल्या ती गावातली इंटरनेटवरनं इलेक्शन कमिशनच्या साईटवरनं मतदार यादी काढा. त्या मतदार यादीमध्ये तुमचे विरोधक तुमचे वॉर्ड असं मतदान काढा तर तुमच्या लक्षात येईल की 20% प्लस गावात एका गावात 30%, दुसऱ्या गावात सुद्धा 30%. हा विश्वास वाढवण्यासाठी मी असं म्हणतो की हा विश्वास वाढवून आपण असं निवडून. दुसरं जे आहे ते आपल्याला असं एक राजकीय आयडेंटिटी उभी करा. आता ही राजकीय आयडेंटिटी उभी करायची असेल तर 7 तारीख ऑगस्ट या महत्वाची तारीख असून त्या ठिकाणी मानली. याचं कारण की 7 तारखेला व्ही.पी. सिंग यांनी ओबीसी आरक्षणाची घोषणा आणि 7 ऑगस्टलाच आम्ही असं या आरक्षण बचाव यात्रा जी आहे त्याची सांगता आम्ही असं औरंगाबाद होतो. ही संधी आहे की असं ओबीसी स्वतःची राजकीय ताकद दाखवण्याची संधी. पुन्हा अशा संधी येतील असं मला वाटतं. आपण बघत असाल की जनानी पाटील ज्या त्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी तो आपली राजकीय शक्ती ओबीसीने प्रत्येक वेळी दाखवण्याची गरज नाही. एकदा त्यांनी दाखवली ते मोकळं. दुसरं असं की कुठलाही पक्ष आज ओबीसी बरोबर आहे. म्हणजे ज्या बीजेपीला मतदान करत आला तोही नाही किंवा ज्या शिवसेनेला मतदान करत आला तीही शिवसेना नाही.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस याला मतदानात फार कमी होत होतं, त्याच्यामध्ये मराठा समाजाबरोबरच जातील अशी असणारी परिस्थिती. तेव्हा दुसरा भाग जो आहे तो या इलेक्शन पुरतं ओबीसीला बीजेपी आणि उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या पक्षातून हातचक घ्यावी लागेल हे लक्षात. हा तुम्हाला प्रचार करावा लागणार. त्यांनी जर ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली नाही तर हा प्रचार तुम्हाला करावाच लागणार. आम्ही परवा असं म्हटलं की जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस हे नौटंकी आहे. आपल्यामध्ये एक म्हण, दुश्मन का दुश्मन. तर मराठा हा काँग्रेस बरोबर आहे आणि राष्ट्रवादी बरोबर मोठ्या प्रमाणात, ओबीसी मोठ्या प्रमाणात बीजेपी बरोबर आहे आणि तो उद्धव ठाकरे सेने बरोबर आहे. ती याची भूमिका घेतली पाहिजे. ती घेत नाही. का घेत नाही? हे भूमिका का घेत? भूमिका जी आहे ते का घेत? राजकीय स्वार्थ, मनुवादी राजकीय स्वार्थ सगळ्यांनाच असतो. तो का? हा कायदा तुम्हाला ओबीसी मध्ये करावा लागेल हे आपलं लक्षात. शेवटी असं आहे, बीजेपीची लिडरशिप किंवा शिवसेनेची लिडरशिप ही ओबीसीची आहे का? तर नाही. बीजेपी लिडरशिप ही ब्राह्मणांची आहे आणि शिवसेनेची लिडरशिप ही कायस्थांची आहे. त्याच्यामुळे हे दोघंही आरक्षणाच्या विरोधातले. ओबीसीचं आरक्षण केलं तर फायदा कोणाला? स्थगिती आली तर फायदा कोणाला? या दोघांना. उरलेले दोन पक्ष आहेत पाटलांचे पक्ष, त्यांनाही वाटतं की ओबीसीचं सगळं स्थगिती झाली तर मध्ये का आपल्यालाच ओबीसीची लिडरशिप नसल्यामुळे आणि ओबीसीने स्वतःची राजकीय ओळख न केल्यामुळे या देशामध्ये त्याला सगळेच जण जसं वाहतुकीचा खेळ होता, कोणी या व्यक्ती मारून अशी असतात. म्हणून या सगळ्यात आपल्याला समाजाची असताना आपण बोललं पाहिजे. आणि 7 तारखेला सांगता जी आहे तिथे एक ताकद दाखवण्याची संधी आहे. जाण्या येण्याचा खर्च आहे मान्य, पण हा खर्च आपल्या कुटुंबासाठी आहे. दुसरं तिसरं कोणासाठी नाही. आज जरांगे पाटलाच्या सभेला जी येतात ते स्वतःच्या खर्चात येतात तर स्वतःच्या खर्चात येतात का? तर त्यांना असं माहिती आहे की जरांगे पाटील जिंकला तर त्याचा फायदा आपल्यालाच. आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे की जे आपल्याला मिळालेलं आहे ते टिकलं. जे मिळालेलं आहे ते आपलं टिकलं पाहिजे. टिकलं तर आपण असं प्रगतीच्या मार्गावरती लागतो. आपल्याला अडथळा येत नाही आणि मग आपण असं ओबीसीला सांगण्यामध्ये कुठेही कटवाई करता कामा नये की ही आपली लढाई आहे. ही आपली लढाई आपल्याच उद्देशाने लढली पाहिजे.
आणि आपलं डोकं हे आपल्याच खांद्यावरती असतं. आपलं डोकं हे आपल्याच खांद्यावरती असलं पाहिजे. पण उद्याच्या येण्या जाण्यामध्ये खर्च होणार याचा विचार करत जर आपण राजकीय ताकद उभी केली नाही तर हे पॉलिटिकल पार्टीज दोन गोष्टी करतील की जे त्यांनी लोकसभेमध्ये केलं. एक तर ओबीसीला उमेदवारी दिली का नाही, उद्याच्या असणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांनी उमेदवारी नाही दिली तर आपण काय करणार. तुम्हाला त्या विधानसभेमध्ये पोचूच द्यायचे. समजा वंचित बहुजन आघाडी इलेक्शन लढत नाही असं धरून चालतं. उद्या वंचित बहुजन आघाडी इलेक्शन लढत नाही आणि हेच 5 पक्ष लढतात आहेत आणि त्यांनी त्यांच्या आपसामध्ये ठरवलं की ओबीसीला एकही उमेदवारी द्यायचं नाही. तुम्ही आरक्षण वाचू शकता का? म्हणून मी आज सगळ्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांना असं म्हणतोय की तुम्ही त्या पक्षामध्ये त्या पक्षामध्ये म्हणा की आम्हाला ओबीसीला उमेदवारी द्यायला पाहिजे. 1-2 नाही, नाहीतर ताटामध्ये जसं लोणचं असतं चवीसाठी तसं 1-2 दिलं त्याचा उपयोग नाही कारण त्याच्या मताने थांबणार नाही. युतीमध्ये 100 जागा मिळाल्या तर बरोबर. पण आपला दोस्त होऊ शकतो का हे कधीच आपण तपासतो. माझ्या विरोधाचा तो पांढर म्हटला म्हणजे तो माझा दोस्त असं आपण ठरवतो. देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय पक्ष होता. महत्वाचं आहे की देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय पक्ष होता कुठला भारतीय जनता पक्ष. आता देवेंद्र फडणवीस पक्षाबरोबर लॉयल राहील तुमच्या बरोबर लॉयल पक्षाबरोबर म्हणजे दुश्मन का दुश्मन अपना दोस्त असं नाही. त्याच्यामुळे फसायचं आणि म्हणून या निवडणुकीत होतं म्हणजे जसं मुसलमानांनी अल्लाह की मस्जिद बांटने वाला शिवसेना संविधान वाचवायचं म्हणून शिया घालत त्याला मतदान केलं आणि बीजेपीला झोपवण्याचं कामकाज केलं. त्याच पद्धतीने ओबीसीला सुद्धा हे राजकीय पक्ष आपल्याला पाठिंबा देणार नसतील त्या मुसलमानासारखी भूमिका बजवायला तयार आहे. कशासाठी? आरक्षण. मी सकाळीच मोहर लावलं. मागच्या 7 वर्षामध्ये इथे 3 धनगर समाजाचे मेडिकल हॉस्पिटल सुरू होते. मी तिथे असं विचारलं की ह्याच्या अगोदर का उभे राहिले ते म्हणजे डॉक्टरच झाले.
90 साली आरक्षण आलं, मेडिकलच्या जागा मिळाल्या, डॉक्टर झाले, तिघांना हिंमत दिली आणि हॉस्पिटल. ते डॉक्टर झाले म्हणून ते हॉस्पिटल टाकू शकले. ते डॉक्टर झाले नसते तर ते हॉस्पिटल टाकू शकले नसते. तसं उद्याचं असणारं हे ठराव ओबीसीचा असणारं जनगणना मंजूर करायची, पण संख्याबळ येत नाही तोपर्यंत थांबवायचं. परिणाम काय होणार? परिणाम काय? परिणाम आपण असा बघितला तर जस्टिस खानविलकरांच्या जजमेंटने राजकीय आरक्षण थांबले आणि या ठरावाने कुठलं आरक्षण थांबेल? कुठलं आरक्षण थांबेल? कुठलं थांबेल? कुठलं आरक्षण थांबेल? कुठलं? स्थानिक स्वराज्य, हा? स्थानिक स्वराज्य, शैक्षणिक, कुठलं आरक्षण थांबेल? राजकीय, शैक्षणिक, नोकरी, शिक्षणातलं आरक्षण थांबणार आणि सर्व्हिस मधलं आरक्षण थांबणार. हे उघडपणे आपण ज्या ज्या समाजाच्या त्या त्या समाजामध्ये आपण उघड प्रचार केला पाहिजे की आरक्षण थांबवलं, स्थगिती दिली तर शिक्षणाचं आरक्षण थांबणार आणि नोकऱ्याचं आरक्षण थांबणार. आपल्या इथे जनगणना झाल्यानंतर त्यांचे अधिकृत अहवाल घ्यायला 5 ते 6 वर्ष लागतात. म्हणजे तो अधिकृत अहवाल यायला 5 वर्ष लागणार असेल तर 5 वर्ष आरक्षण लागणार. म्हणजे आपण 1, 2, 3, 4, 5 पिढ्या करतो. कशामुळे? तर आपण जाणतो. कशामुळे? तर मी फुकटपणे कोणाच्या तरी पाठीला. मी आता ओबीसीच्या सगळ्या नेता कार्यकर्त्यांना विचारलो, घरातला जो देवारा आहे तो तुम्ही काढणार आहे का? तर नाही काढणार. आता घरातला देवारा नाही काढणार म्हणजे वाडवडिलांचा जो धर्म आहे तो तुम्ही पाळणार. आता वाडवडिलांचा धर्म पाळणार म्हटल्यानंतर धर्म खतऱ्यामध्ये ते मुसलमान जसं बोलतो इस्लाम खतरे में, त्या बोलणीचा फायदा असतो त्याच्यामध्ये. का इस्लाम खतरेमध्ये म्हटल्यानंतर हा म्हणतो तुला नमाज पडायला जागा मिळणार नाही, तुझी मशिदी पाडल्या जाते, तुला असताना जागी ठेवता येणार नाही, तुला केस कापता येणार नाही, तुला पठाणी ड्रेस घालता येणार नाही. हा बोलतो तिथे प्रश्न करतो आणि तोही घाबरतो, फोटो नाही देते, मोदी साहेब आप कैसे कहोगे वैसा. तसंच बीजेपी असतात.